गुरु तुकोबरायांची चरित्र कथा माणसानं का पाहावी, का ऐकावी, का वर्णन करावी याचं कारण आपण आज पाहणार आहोत. आणि तुकोबरायांच्या चरित्राची पार्श्वभूमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जन्माला येतो त्याला जीव म्हणतात, जन्माला येतो त्याला जीव म्हणतात, प्रगट होतो त्याला देव म्हणतात, आणि अवताराला येतात त्याला संत म्हणतात. आपण जन्माला येतो तीन कारणामुळे मनुष्य जन्माला येतो. ती तीन कारण कोणती तर प्रारब्ध, संचित आणि क्रियामान. आपण आपल्या अनेक जन्मांमध्ये जी कर्म केली त्याला क्रियामान म्हटलं जातं. चालू आयुष्यामध्ये सुद्धा आपण कर्म करत असतो. ते कर्म चांगलं किंवा वाईट, पाप किंवा पुण्याची निर्मिती करतं. आणि पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. मनुष्य हा परेच्छा प्रारब्धाने जन्माला आला. म्हणजे आपण स्वातंत्र्यानं स्वतः जन्म घेतला नाही. आपण कालाच्या अधीन आहोत, ईश्वराच्या अधीन आहोत. आपण पारतंत्र्यामध्ये परेच्छा प्रारब्धाने जीव जन्माला येतो. त्याची तीन कारणं आहेत. एक म्हणजे प्रारब्ध, संचित आणि क्रियामान. भगवंत प्रगट होतो आणि संत अवतार घेतात. त्या ठिकाणी जीव का जन्माला येतो तर त्या ठिकाणी केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. जे कर्म आपण केलेलं आहे त्यानुसार जीवाचा त्या ठिकाणी जन्म होतो. आणि देव हा प्रगट होत असतो. अयोनी संभव प्रगटला हा राघव. किंवा नामदेवराय वर्णन करतात, अयोनी संभव नो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. देव प्रगट होतो. देवाच्या प्रागट्याची सुद्धा तीन कारणं असतात. एक म्हणजे धर्माची संस्थापना करणं, दुसरं म्हणजे साधूचं रक्षण करणं, आणि तिसरं म्हणजे विनाश, म्हणजे दुष्कृत लोकांचा विनाश करणं, दुष्टांचा विनाश करणं. परित्राणाय साधूनाम, साधूंचा त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी अवताराला येतो. दुसरं काम भगवंताचं प्रगट होण्याचं आहे की परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. जे दुष्ट लोक असतात, जे हरिभक्तीला त्या ठिकाणी आडकाठी आणतात, अशा दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी प्रगट होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे धर्माची संस्थापना. तुका म्हणे धर्माच्या संस्थापनार्थ भगवंतानं त्या ठिकाणी या भूलोकावरती भगवंत प्रगट होतो. संत मात्र स्वेच्छेने त्या ठिकाणी अवतार घेतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. ही जगद्गुरु सांगतायत, आम्ही सामान्य नसून त्या ठिकाणी वैकुंठ धामाहून जगताचा उद्धार करण्यासाठी ते संत या जगामध्ये अवतार घेतात. त्याची तीन कारणं आहेत. जीव जन्माला येतो त्याची तीन कारणं, प्रारब्ध, संचित आणि क्रियामान. भगवंतही या ठिकाणी प्रगट होतो त्याची तीन कारणं. त्या ठिकाणी साधूचं संरक्षण करणं, दुष्टांचं निर्दाळन करणं आणि धर्माची संस्थापना करणं. आणि संत सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतार घेतात. त्याची तीन कारणं. एक म्हणजे भगवंताचं गुणगान गाण्यासाठी संत अवतार घेतात. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवंताचं गुण गाण्यासाठी संत अवतार घेतात. दुसरं कारण जगताचा उद्धार होण्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीव. जड जीवांचं उद्धरण करण्यासाठी. आणि तिसरं भगवद्गीतेमध्ये भगवंतानं 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत भक्ताची लक्षणं सांगितली. आणि भक्ताची सांगितलेली भगवंतानं लक्षणं ती खरी करून दाखवण्यासाठी साधू संतांनी अवतार घेतला. भगवद्गीता अध्याय 12वा अद्वेष्टा सर्व भूताना या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टम येन केनचित या 7-8 श्लोकांमध्ये भगवंतानं भक्ताची लक्षणं सांगितली. ती लक्षणं खरी करून दाखवण्यासाठी साधू संतांनी या जगामध्ये अवतार घेतला. अद्वेष्टा म्हणजे कोणत्याही माणसाचा द्वेष न करणं. एका एका लक्षणाचा एक एक साधू या भूलोकावरती अवतीर्ण झाला. आपण जर दुसऱ्या माणसाचा द्वेष करू नये अशा साधूचं जर चरित्र पाहिलं तर त्या ठिकाणी अग्रगण्य नाव येतं वशिष्ठ ऋषींचं. वशिष्ठ ऋषी त्यांनी या संबंध जीवनामध्ये कोणाचाच द्वेष केला नाही. त्यांची 100 मुलं विश्वामित्र ऋषींनी मारली. विश्वामित्रांना त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी राजश्री म्हणून हाक मारायचे. बारकाईने विचार केला तर वशिष्ठ ऋषी ज्या वेळेस राजश्री म्हणून हाक मारायचे त्यांना वाटायचं मला ब्रह्मश्री म्हणून त्यांनी हाक मारावं, ब्रह्म ऋषी म्हणून.
आणि वास्तविक पाहता ते ब्रह्मऋषी होते, परंतु तरी सुद्धा अहंकार व्हायला नको. आणि म्हणून त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी ज्यावेळेस हाक मारायचे विश्वामित्रांना, ज्यावेळेस राजश्री म्हणून हाक मारायचे, आणि त्याचा त्यांना राग यायचा की मला त्या ठिकाणी कुठंतरी कमी लेखलं जातंय, असा द्वेष त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायचा. त्यांनी त्यांची 100 मुरं मारली तरी सुद्धा वशिष्ठांना राग आला नाही. अजिबात द्वेष त्यांनी विश्वामित्राचा केला नाही. आणि मग त्यांनी काय केलं, एक दिवस संध्याकाळी झाडावरती त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर एका झाडावरती विश्वामित्र बसला, हातामध्ये भला मोठा दगड घेतला आणि त्यानं विचार केला की ज्या वेळेस वशिष्ठ ऋषी त्यांच्या झोपडीमधून बाहेर येतील त्यांच्या डोक्यामध्ये हा दगड त्या ठिकाणी घालायचा, असा विचार त्यानं केला. कारण तो द्वेष करत होता आणि वशिष्ठ ऋषींना अजिबात राग येत नव्हता, त्यांना दोष दिसत नव्हता. जगतामध्ये कोणामध्ये दोष पाहण्याचं त्या ठिकाणी त्यांना दिसतच नव्हतं. आणि मग ज्यावेळेस रात्रीचा प्रसंग आला, तो झाडावरती दगड घेऊन बसलेला आहे आणि वशिष्ठ ऋषी बाहेर आल्यानंतर तो डोक्यामध्ये दगड टाकणार आहे. त्यावेळेस पहिल्यांदा अरुंधती म्हणून वशिष्ठांची पत्नी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर तिनं आपल्या पतीला सांगितलं, वशिष्ठांना, किती स्वच्छ आणि टिपूर चांदणं पडलेले, आज आकाश एकदम स्वच्छ आहे आणि या चांदण्यांकडे पाहिलं तर एकदम स्वच्छ आणि टिपूर चांदणं पडले. त्यावेळेस वशिष्ठ ऋषी म्हटले, या चांदण्यांपेक्षा तेजस्वी विश्वामित्राचं तप आहे आणि या चांदण्यांपेक्षा तेजस्वी असणारे ब्रह्म ऋषी विश्वामित्र आहे. आणि हा आवाज त्या लपलेल्या विश्वामित्राने ऐकला, त्याच्या हातामधला दगड गळून पडला, तो खाली उतरला आणि वशिष्ठांच्या पायावरती त्यांनी डोकं ठेवलं. मी तुमची 100 मुलं मारली तरी माझ्या माघारी तुम्ही माझी स्तुती करताय की माझं तप या चांदण्यांपेक्षा तेजस्वी आहे. त्यावेळेस वशिष्ठ ऋषी म्हटले की तुम्ही ब्रह्मऋषी आहातच, पण मी तुम्हाला का हाक मारत नव्हतो तर तुम्हाला त्याचा अहंकार व्हायला नको. अशा एका लक्षणाच्या साधून संतांनी या भूलोकावरती अवतार घेतला. या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्व भूतानाम तिथून तुल्य निंदा स्तुतीर मौनी इथपर्यंत भगवत भक्ताची लक्षणं भगवद्गीतेमध्ये भगवंतानं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, ती खरी करून दाखवण्यासाठी भगवंत संतांनी या भूलोकावरती अवतार घेतले. अखिल गुणनिधान करुणावरून आलय भक्तवत्सल श्री पांडुरंगाच्या कृपेनं, रुक्मिणी रमणाच्या कृपेनं, भगवंताचे प्रेम भांडारी संत नामदेवराय आदी करून अष्टादश संतांच्या कृपेनं, ज्ञानोबरायांपासून तुकोबरायांपर्यंतच्या सर्व संतांच्या कृपेनं त्या ठिकाणी आपण जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र पाहणार आहोत. या चरित्र कथेमध्ये पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी या आपल्या संस्थेच्या गावाच्या प्रांगणामध्ये आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वरी कंठभूषण गुरुवर्य नंदकिशोर दादांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आणि त्यांनी या कथेमध्ये बसावं आणि इथून मी कथा करावी एवढी माझी योग्यता नाही, कारण संपूर्ण ज्ञानेश्वरी ज्यांची एक ओवी मुखोद्गत आहे, अशा साधूच्या समोर माझ्यासारख्या पामरानं बोलावं ही माझी योग्यता नाही. पण त्यांच्याच कृपेनं, एकनाथ महाराजांच्या कृपेनं, आदी करून सर्व संतांच्या कृपेनं भगवंत राधाकृष्ण जशी आपल्याला बुद्धी देईल, आपण या जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र पाहण्याचा प्रयत्न करू. अनेक गावातून वाघळे असेल, पिंपरी असेल, गणेगाव असेल, हिवरे कुंभार असेल, रांजणगाव असेल, अनेक गावातून आपल्याकडे इथे मंडळी येणार आहेत, आलेली सुद्धा आहेत. गणेगावची माणसं बसलेली आहेत, हिवरे कुंभारची आहेत, वाघाळेची आहेत, पिंपरी दुमाला, रांजणगाव, खंडाळे, पंचक्रोशीतून या ठिकाणी आता अन्नापूरवरून लोक आलेत. सर्व भाविक भक्त या ठिकाणी कथेसाठी उपस्थित राहणार आहेत. आज रक्षाबंधनामुळं आपली निवांत कथा चालू झाली, लोकही कमी आहेत. आपण श्री गुरु नंदकिशोर दादांच्या कृपेनं त्या ठिकाणी चरित्रावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जीव जन्माला येतो, भगवंत प्रगट होतात, अयोनी संभव प्रगटला हा राघव, आणि संत अवतार घेतात. संतांनी अवतार का घेतला आपण पाहिलं मगाशी, की उद्धारा या जड जीवाचा उद्धार व्हावा म्हणून साधू संत या मूर्ती लोकांमध्ये अवतीर्ण झाले. कोणताही साधू हा अवतारी आहे. आपण कोणत्याही साधूचं नाव घेतलं तर ते साधू या ठिकाणी आपण वारकरी संप्रदायामध्ये पाहिले संत, तर प्रत्येक संत कोणत्या ना कोणत्या त्या ठिकाणी भगवंताच्या विभूतीचा अवतार आहे. नामदेवरायांचं वर्णन केलं तर चहू युगाचा भक्त नामा,
चारी युगामध्ये नामदेवरायांनी अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार, किंवा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातर. त्या न्यायानं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नो हे दुजा. साक्षात भगवंतानं त्या ठिकाणी आपल्यासारख्या सर्वसामान्य इच्छेयावत मानवांचा उद्धार होण्यासाठी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या रूपानं साक्षात भगवंतानं या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतला. दोन प्रकारचे संत या जगामध्ये अवतीर्ण होतात, एक आजान सिद्ध संत आणि एक साधन सिद्ध संत. आजान सिद्ध संत म्हणजे जे जन्मताच जीवनमुक्त असतात. उदाहरणार्थ ज्ञानोबाराय, उदाहरणार्थ शुकदेव गोस्वामी, उदाहरणार्थ शंकराचार्य, हस्तामलक, ही जी साधू वरे किंवा संत मंडळी आहेत, ही आजान सिद्ध साधू आहेत, म्हणजे जन्मताच ते ज्ञानी होते. आणि दुसरे संत असतात जे साधना करून करून सिद्धतेपर्यंत पोहोचतात, त्यांना साधन सिद्ध साधू म्हटलं जातं. या दोन प्रकारची, यामध्ये आजान सिद्ध साधूचं जीवन किंवा चरित्र आपण ऐकलं त्याही पेक्षा साधन सिद्ध संतांची जर लक्षणं किंवा चरित्र आपण ऐकली तर अधिक लाभ होतो. कारण तुकोबरायांचं चरित्र हे साधन सिद्ध साधू म्हणून आहेत, म्हणजे दशेनं हळूहळू साधना करून सिद्धतेपर्यंत पोहोचणाऱ्या साधूचं चरित्र जर आपण ऐकलं तर आपल्याला सुद्धा त्या मार्गाने जीवनामध्ये साधना करून आपल्याला सुद्धा सिद्धतेपर्यंत जाता येतं. आणि ते सर्व त्या ठिकाणी चरित्र आपल्याला तुकोबरायांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. तुकोबरायांचं जर आपण चरित्र पाहिलं तर क्रमाक्रमानं साधनेनं सिद्धतेपर्यंत जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. साधू संतांची चरित्र आपण ऐकली तर काय लाभ आपल्या जीवनाला होतो? जर आपण संतांची चरित्र कानाने ऐकली तर आपल्याला त्याचा काय लाभ होणार आहे? निलोबराय वर्णन करतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावी. सहज जरी आपण साधू संतांची चरित्र कानाने ऐकली तर आपला परमार्थ दृढ होतो, पारमार्थिक भावना दृढ होते. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावी, अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढवडी. आपल्या अंतकरणामध्ये अनुताप वाढतो. अनुताप म्हणजे, अनुताप हे तीर्थ सांगितलं आपल्या शास्त्रामध्ये, अनुताप तीर्थे नहाला. ज्याच्या जीवनामध्ये अनुताप होईल तो त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचतो. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, अनुतापा विन कदा नो हे ब्रह्मज्ञान. अनुताप तीर्थी नहाला, त्या तीर्थामध्ये संतांची चरित्र ऐकत असताना, संतांच्या लीला ऐकत असताना मनुष्याला अनुतापाशी दुनिव चढे, दुपटीनं अनुताप त्या ठिकाणी वाढतो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावी, आपला परमार्थ दृढ होतो, अनुताप वाढतो, वैराग्य वाढे चढाओढी, निळा म्हणे वाढे भाव आणि संचरे स्वानुभव निजानी. आपला भाव, आपल्या अंतकरणातील भक्तिभाव वाढतो आणि स्वानुभव स्थितीपर्यंत माणसाची अवस्था उंचवली जाते. साधू संतांची चरित्र आपण कानाने ऐकली म्हणून साधू संतांची जगद्गुरु तुकोबरायचं चरित्र आपण ऐकावं, त्याची प्रशंसा करावी. का तर सहज जरी आपण त्यांच्या गोष्टी ऐकल्या तर आपल्या चित्तामध्ये परमार्थिक भावना दृढ होते. आणि परमार्थिक भावना फक्त दृढ होते असं नाही, अनुताप वाढतो. काय फायदा होतो संतांची चरित्र ऐकल्यानंतर? तर विसर ज्याचा आपल्याला झालेला आहे, आपल्या आत्मबोधाचा माणसाला विसर झालेला आहे, तो हरवलेला आत्मबोध. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात, हरपले आपण पे घेऊशे. संतांना जर आपण भजन, त्यांना शरण गेलो, संतांचं चरित्र जर आपण ऐकलं तर वानावे ऐकावे हेची सदा. ज्ञानोबराय म्हणतात, सदैव आपण साधू संतांचं चरित्र कानाने ऐकावं. कानाने जर ऐकलं तर आपली हरवलेली आपली वस्तू सापडते. आता आपली कोणती वस्तू हरवली? कोणती वस्तू हरवलेली आहे आपली? आपलं काय हरवलेलं आहे का? काही विसर झालेला आहे का आपल्याला कशाचा? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, विसरले तया थोर झाली हानी, असा अभंग आहे. ज्याचं काय विसरल्यानंतर हानी होती आपली? काय हरवलंय आपलं? आपण हरवलेलं नाही, आपला आत्मा हरवलेला नाही, पण आपला आत्मबोध हरवलेला आहे. आणि आपण देहाला प्राप्त झालेलो आहोत. आपण देहाला मी समजतोय, पर्यायानं अज्ञानाला आणि दुःखाला प्राप्त झालेलो आहोत. त्याच्यातून पुन्हा जागृत होऊन
आत्मबोधापर्यंत जायचं असेल तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत म्हणतात, ऐकावे वानावे हेची सदा साधू संतांचं चरित्र जर आपण कानानं ऐकलं, मुखानं जर त्याची प्रशंसा केली, तर आपल्याला हरवलेला आत्मबोध पुन्हा आपल्याला प्राप्त होतो, पारमार्थिक भावना दृढ होते, अनुताप वाढतो, आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचा भक्तिभाव त्या ठिकाणी त्याचा अनुभव आपल्याला येऊ लागतो. आणि म्हणून संतांचं चरित्र आपण कानानं सदैव ऐकावं. आपल्याला वाटतं फक्त गोष्टीच आहेत चरित्रामध्ये, देवाचं चरित्र आपण ऐकतो, साधू संतांचं चरित्र आपण ऐकतो, आपल्याला वाटतं फक्त त्यामध्ये ज्ञान नाही, त्यामध्ये फक्त गोष्टी आहेत. पण त्या गोष्टी जरी सहज ऐकल्या तरी निलोबराय म्हणतात माणसाचा परमार्थ दृढ होतो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ आपला त्या ठिकाणी वाढीस लागतो. म्हणून साधू संतांची चरित्र, त्यामध्ये विशेष करून जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र, जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र 18 पगाड जातीमध्ये अनेकविध संत झाले. माझ्या अष्टादश संतांपैकी जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र असं आहे, ते जर माणसानं श्रवण केलं. पहा, तुम्ही जुन्या काळामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट आपण तुकोबरायांचा पिक्चर पाहिला, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर पाहिला तुकोबरायांचा. त्याच्यामध्ये विष्णुपंत पागनीस म्हणून जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी तुकोबरायांची भूमिका केलेली आहे. आता तुकोबरायांची भूमिका त्यांनी त्या फिल्म मध्ये, त्या पिक्चर मध्ये केली. त्यांच्या जीवनामध्ये झालेला बदल आहे का? आपण साधू संतांचे जर चरित्र ऐकलं, त्यांनी फक्त अभिनय केला, त्यांनी फक्त ऍक्टिंग केली, त्यांना जसं लिहून दिलं दिग्दर्शकानं त्या पद्धतीनं त्यांनी अभिनय त्या पिक्चर मध्ये केला. पण त्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली, शूटिंग चालू होती, जवळभर वर्षभर ती शूटिंग चालली. जगद्गुरु तुकोबरायांचा पेहराव, बाराबंदी, पगडी, विना, चिपळ्या हातामध्ये घेऊन, आता जे आपण फोटो विकत घेतो ना देऊला तुकोबरायांचे, ते फोटो त्या विष्णुपंत पागनीस नावाच्या पिक्चर मध्ये काम केलेल्या, अभिनय केलेल्या नटाचे फोटो आहेत. जे आपण तुकोबरायांचे आता फोटो घेतो, त्याला तुकोबराय म्हणून आपण घरामध्ये पुजतोय, त्या अभिनय करणाऱ्या नटाचे ते फोटो आहेत. त्यांनी वर्षभर अभिनय केला, पण त्यांच्या जीवनातला बदल पहा. त्यांना काहीतरी फी ठरलेली होती, काहीतरी मानधन ठरलेलं होतं. ज्या वेळेस तो चित्रपट प्रदर्शित झाला, चित्रपटानं कमाई केली, आणि त्यानंतर त्या पिक्चरचा निर्माता, डायरेक्टर काही महिन्यांनी त्यांच्या घरी गेले, त्या विष्णुपंतांच्या, आणि ठरलेलं मानधन, ठरलेली बिदागी देऊ केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ज्या वेळेस ते गेले त्यावेळेस त्यांच्या अंगावरती तुकोबरायांचाच पेहराव होता. म्हणजे चित्रपटाचं शूटिंग संपलं होतं, चित्रपट लोकांचा पाहून झालेला होता, आता ते पुन्हा त्यांच्या घरी त्यांची पूर्वीची कपडे त्यांनी घालायला हवी होती. पण ज्या वेळेस निर्माता त्या ठिकाणी गेला, त्यांनी तुकोबरायांचाच पेहराव घातलेला होता. त्यांनी त्यांचं मानधन देऊ केलं. त्यांनी सांगितलं, मी या मानधनाला हातच लावू शकत नाही, कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनावरती मी अभिनय केला, आणि जगद्गुरु तुकोबरायांचं वैराग्य त्या अभिनेत्याला प्राप्त झालं. त्या चित्रपटामध्ये फक्त अभिनय केला तर त्या नास्तिक असणाऱ्या माणसाला आस्तिक्य भाव जागा झाला. आस्तिक भाव जागा झाला नाही, त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण केली, आणि त्या निर्मात्याला सांगितलं, तुमच्या मानधनाला मी हात लावणार नाही, कारण जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र असं आहे, पूर्णपणे वैराग्य त्याच्यामध्ये भरलेलं आहे. मानधनाला हात लावला नाही, कारण चरित्र तुकोबरायांचं असं आहे. ऐका, स्वप्नात जरी माणसाच्या स्वप्नात जरी पैशाचं दर्शन झालं, धनाचं दर्शन झालं, सुवर्णाचं दर्शन झालं, तरी आपलं शास्त्र सांगतंय, जिवंतपणे आपण अपेक्षा करतो, जागेपणे ते सोडा, स्वप्नात सुद्धा जर आपल्याला धनाचं किंवा सुवर्णाची अपेक्षा निर्माण झाली, तर आपलं वैदिक शास्त्र सांगतं, त्या माणसानं गंगा स्नानाचं प्रायचित्त घ्यावं, त्यानं गंगेमध्ये जाऊन स्नान करावं. जगद्गुरु तुकोबरायांना संबंध जीवनामध्ये एकदा फक्त स्वप्नामध्ये धनाचं दर्शन झालं, एकदा संबंध आयुष्यामध्ये, एकदा जगद्गुरु तुकोबरायांना सुवर्णाचं दर्शन झालं. भल्या पहाटे तुकोबराय उठले, इंद्रायणीमध्ये स्नानाला गेले,
आणि इंद्रायणीमध्ये स्नानाला गेल्यानंतर इंद्रायणीमध्ये डुबकी मारली, कमरे इतक्या पाण्यात उभे राहिले आणि देहूतल्या पांडुरंगाच्या कळसाकडे पाहिलं, मंदिराकडे देवाकडे हात केला आणि जगद्गुरूंनी अभंग रचला, मज का सुवर्णाची या स्वप्न कळा, माझी घेत गंगा स्नानाचा गुरळा, काय साधुत्वाचा सोहळा ऐक बापा. जगामध्ये मी साधू म्हणून फिरतोय आणि लोक आल्यानंतर माझी पाद्य पूजा करतात, मला तुकाराम महाराज आले, साधू आले, संत आले म्हणून पूजन करतात, माझा सत्कार करतात. का आग लागो त्या सत्काराला, कारण माझ्या स्वप्नामध्ये आज मला धनाचं दर्शन झालं. मज का सुवर्णाची या स्वप्न कळा, देवा का मला स्वप्नामध्ये आज धनाचं दर्शन झालं. का दर्शन झालं? मी रात्रंदिवस तुझ्या नामाचा अट्टहास करतोय, तुझं दर्शन आम्हाला स्वप्नामध्ये व्हावं. पहा, माझ्यासारखे किती कथाकार, कीर्तनकार, हरिभक्त परायण महाराज मंडळी आमच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. का माहिती का? त्याचं कारण काय? आम्हाला खिसे आहेत. ज्याला खिसा आहे त्याच्या स्वप्नात सुद्धा दादा देव त्या ठिकाणी येत नाही. जगद्गुरु तुकोबारांनी देवाकडे पाहिलं, सांगितलं, माझं का सुवर्णाची या स्वप्न कळा, माझी घेत गंगा स्नानाचा गुरळा, काय साधुत्वाचा सोहळा ऐक बापा. काय देवा माझ्या साधुत्वाच्या सोहळ्याला करावं. तुकोबरायांचं चरित्र असं आहे. आणि हे चरित्र ज्यानं अभिनय केला त्या विष्णू पंतानं सांगितलं, मी तुमच्या मानधनाला सुद्धा हात लावणार नाही. दुसरा प्रश्न त्या निर्मात्यानं विचारला, तुम्ही तुमच्या अंगावरची कपडे का काढली नाही तुकोबरायांची? त्यानं सांगितलं, मी आयुष्यभर आता जगद्गुरु तुकोबरांची अंगावरती परिधान केलेली वस्त्र काढणार नाही, कारण मी बाहेर या वस्त्रावरती ज्यावेळेस फिरलो वर्षभर अभिनयाच्या वेळेस, त्यावेळेस तुकोबराय आले म्हणून लोक माझ्या पाया पडत होते. मी ही वस्त्र काढणार नाही, मग तुम्ही इतर प्रकारचे अभिनय करणार का नाही? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, आयुष्यभर ही कपडे काढणार नाही आणि दुसरा कोणताच अभिनय जीवनात करणार नाही. मी फक्त काय करणार, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रामधीलच अभिनय नाटकामध्ये लोकांच्या समोर सादर करणार. आणि आयुष्यभर त्यांनी जगद्गुरु तुकोबरायाची सचित्र नाटकं त्या ठिकाणी बालगंधर्व असतील अनेक टॉकीज वरती लोकांच्या समोर सादर केली. परिणाम काय झाला? फक्त तुकोबरायांची चरित्र अभिनय करण्यासाठी सहज ज्यानं प्रयत्न केला त्याचं फळ ऐका. ज्या वेळेस विष्णू पंत पागनीस तुकोबरायांच्या चरित्राचा प्रयोग करत होते नाटकामध्ये, प्रयोग, आणि वैकुंठ गमनाचा प्रसंग उभा राहिला आणि त्या वैकुंठ गमनाच्या प्रसंगामध्ये तो अभिनय करता करता त्यांचा देह पडला. जगद्गुरु तुकोबराय देव वैकुंठाला गेले. हा अभिनय करता करता त्या अभिनेत्याचा देह पडला, कारण सहज जगद्गुरु तुकोबरायचा अभिनय केला. पण तुकोबरायची अवस्था त्या माणसाला प्राप्त झाली. जर तुकोबरायांचा आपण काहीतरी आमिषाच्या निमित्तानं सहज जरी गोष्टी ऐकल्या तरी जर या अवस्थेपर्यंत एक साधा माणूस जात असेल, तर तुम्ही आम्ही आवडीनं जर जगद्गुरु तुकोबरायचं चरित्र ऐकलं तर आपली संबंध पाप धुवून अनुताप तीर्थामध्ये नाहून आपला परमार्थ दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायानं जर आपण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायचं चरित्र ऐकलं, तुकोबरायांच्या नामाचा त्या ठिकाणी गजर केला, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, त्या ठिकाणी आपला उद्धार होण्याचं सामर्थ्य तुकोबरायांच्या नामामध्ये आहे. आणि मग आपण जीवनामध्ये सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, आपल्या हृदयामध्ये परमार्थ त्या ठिकाणी बांधला जाईल. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तांची चरित्र जर गायली तर त्याची फलश्रुती सांगितली. जर आपण देवाची चरित्र त्या ठिकाणी ऐकली, गायली तर काय फळ मिळतं? देवाची चरित्र आपण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारावं पण आचरू नये. प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरावं पण माझ्या तुकोबरायाचं, माझ्या संतांचं चरित्र आचारावं देखील आणि उच्चारावं देखील, एवढा अधिकार साधू संतांचा आहे. भगवान श्रीकृष्णांनी ज्या वेळेस राधा मैया त्यांच्या समोरून जात होती आणि दूध काढण्यासाठी आईनं सांगितलं होतं दूध काढण्यासाठी, तर राधेला पाहून बोलले हरी, आणि दूध काढण्यासाठी ते बैलाच्याच खाली बसले. कुठं बसले? भागवतामध्ये प्रसंग आला. गायी ऐवजी राधेला पाहिल्यानंतर बैलाच्या खाली दूध काढण्यासाठी बसले.
आईनं विचारलं यशोदा मैयानं की तुला समजते का गाईचं दूध काढायचं का बैलाचं? तर त्या बैलाचं सुद्धा दूध काढलं असं भागवतामध्ये प्रसंग येतो. त्या बैलाला सुद्धा पाहणा फुटला, त्याचं दूध भगवंतानं काढलं. आता भगवंतानं बैलाचं दूध काढलं. कर्तुम अकर्तुम शक्ती भगवंताकडे आहे आणि म्हणून भगवंतानं गाईचं नाही बैलाचं सुद्धा दूध काढलं. त्याच्या पुढे माझे तुकोबराय आहेत. ज्या वेळेस तुकोबराय वैकुंठ धामाला गेले, आपण शेवटच्या दिवशी पाहणार आहोत, पण सहज 2 मिनिटात सांगतो, तिथं विस्तीर्ण पाहू आपण. तुकोबराय भगवत धामामध्ये निघून गेले. माघारी 4 ते 5 वेळा तुकोबराय आलेले आहेत. त्यापैकी आपल्या भागीरथीसाठी, आपल्या मुलीसाठी आले. आणि ज्या वेळेस मुलीकडे भेटण्यासाठी आले, मुलीनं सांगितलं मी शेवया तुम्हाला खाण्यासाठी करते, तुम्ही नदीवरून स्नान करून या. तुकोबराय स्नान करून येत असताना त्यांना कळलं आपल्या मुलीच्या घरी शेवया टाकून खाण्यासाठी दूध सुद्धा नाही. त्यावेळेस येलवडीला येलेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं, त्या दगडाच्या नंदीचं दूध तुकोबरायांनी काढलं. भगवान श्रीकृष्णांनी बैलाचं दूध काढलं, पण तो सजीव होता. कर्तुम अकर्तुम शक्ती भगवंताकडे आहे, पण तुकोबरायांनी बैलाचं दूध काढलं, पण तो दगडाचा होता. म्हणजे भगवंताची आहे पुढं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सुद्धा माझ्या तुकोबरायांकडे आहे, साधू संतांकडे आहे. म्हणून वानावे ऐकावे हेच सदा ज्ञानोबराय म्हणतात. जे हरवलेला आपला आत्मबोध आहे तो पुन्हा सापडून देण्याचं काम साधू संतांचं चरित्र. कारण विसरले तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. जो विसरला आत्मबोधाला त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये अडकावं लागेल. त्या विसरलेल्या आत्मबोधाचं आठव, त्याची अनुभूती तुकोबरायांचं चरित्र माणसानं ऐकलं तरी त्याला त्याचा आठव होऊ शकतं. अशी फलश्रुती ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय सांगतात की माझं चरित्र ऐकलं, भगवंताच्या चरित्राचे गुणानुवाद आपण गायले, तर हे तो ना मज आवडे मज जीवाचे निपाडे. ज्ञानोबराय सांगतात की भगवंत सांगतात अर्जुनाला की माझं चरित्र जर माझ्या भक्तानं जर गायलं ऐकलं तर हे तो ना आवडे मज जीवाचे निपाडे. माझ्या जीवाच्या बरोबरीनं ते पाडे म्हणजे समान तुलना. जो माझं चरित्र गातो तो माझ्या जीवाप्रमाणे मला आवडतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. पण जे माझ्या भक्ताची चरित्र गातात ते प्राणाही परवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसित. पण माझ्या भक्ताची चरित्र जे गातात प्राणाही परवते, माझ्या जीवापेक्षा माझ्या प्राणापेक्षाही जास्त मला प्रिय होतात. म्हणजे भक्ताची चरित्र आपण ऐकली. कधी कधी मनुष्य म्हणतो सहज 4 गोष्टी ऐकून आपल्याला काय लाभ होणार आहे, पण साधू संतांची चरित्र जर आपण ऐकली तर भगवंत सांगतायत की मला जीवापेक्षाही जास्त तो मनुष्य आवडतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र सदैव माणसानं ऐकावं. सदैव ऐकल्यानंतर एक अभिनय करणाऱ्या अभिनेत्याला जर वैराग्य प्राप्त झालं, तर आपण जर निष्ठेनं त्या ठिकाणी ऐकलं तर आपल्याला का परमार्थाची प्राप्ती होणार नाही? का आपल्या हृदयामध्ये आस्तिक भाव जागा होणार नाही? का आपण पंढरीच्या वारीसाठी आणि परमेश्वराच्या भक्तीसाठी आपलं जीवन वाहून घेणार नाही? निश्चित मनुष्य त्या ठिकाणी घेईल. परंतु जगद्गुरु तुकोबरायांसारख्या साधूचं चरित्र, माझ्या अष्टादश संतांचं चरित्र जर आपण अभ्यासलं, ऐकलं आणि वारंवार जरी ऐकलं, म्हणून वानावे ऐकावे हेच सदा ज्ञानोबराय म्हणतात. पुन्हा पुन्हा जरी एखादा प्रसंग आपल्या कानावरती आला तर माणसानं असं म्हणू नये मी ते ऐकलेलं आहे. एखाद्या अभंगाचं कीर्तन आपण ऐकलं असेल एखाद्या महाराजांचं आणि पुन्हा आपल्याला ऐकायला लागलं तर आपण म्हणतो संतोषराव आपण ऐकलेलं आहे, काय सांगायची आवश्यकता आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात वानावे ऐकावे तेची सदा. पुन्हा पुन्हा जरी ते ऐकलं तरी माणसाचं हृदय त्या ठिकाणी निर्मळ होतं, माणसाची पापं धुतली जातात. आणि ज्या वेळेस आपल्या हृदयामध्ये अनेक जन्मांतरीचा साचलेला मळ, त्या ठिकाणी साचलेला मळ निघून जाईल, त्यावेळेस कुठंतरी आपण भगवंताच्या चरणावरती स्वतःला समर्पित करू. तोपर्यंत आपण वाहून घेतले, पण कशासाठी वाहून घेतले? आपण घरादारासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे, आपण प्रपंचासाठी वाहून घेतलेला आहे, प्रपंचासाठी वाहून घेतलं. आता जिवंत आहोत, आता आपलं सर्व व्यवस्थित चाललंय, पण एक दिवस मृत्यू आपल्याला येणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या सासूला सांगितलं की पंढरपूरची वारी करा माझ्या बरोबर.
ती म्हटली येईन मी पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी आलं, तिने पुन्हा सांगितलं सासूने आता यंदा काय जमायचं, आपण पुढच्या वर्षी येऊ. असं करता करता ती बिचारी मृत पावली. एका वर्षी जगद्गुरु तुकोबराय पंढरीच्या वारीला निघाले होते. वारीला जात असताना सर्व त्यांचे द्रुपद म्हणजे 14 टाळकरी महिपती बाबांनी वर्णन केलं तुकोबरायांच्या चरित्रामध्ये. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. आपण जे करणार आहोत संपूर्ण चरित्र तुकोबरायांचं, ते तुकोबरायांचं चरित्र जे वारकरी संप्रदायाला मान्य आहे त्याचे किती स्रोत आहेत आपण पाहणार आहोत आणि ग्रंथाला अनुरूपच आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. नाही तर चरित्र घ्यायचं साधू संतांचं आणि अलीकडचे पलीकडचे दृष्टांत देण्यात वेळ घालवायचा. कीर्ती मानवाची मानू नये. माणसाचं वर्णन करण्यासाठी या गादीवरती त्या ठिकाणी माणसाने बसू नये. भगवंताची चरित्र भक्ती प्रेमा विन इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची. आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरी. एक दिवस जगत या ग्रंथामध्ये वर्णन केलं महिपती बाबांनी. जगद्गुरु तुकोबरायांची दिंडी ज्या वेळेस पंढरपूरला निघायची 1400 झेंडेकरी असायचे. किती झेंडेकरी 1400 असायचे. झेंडेकरी 1400. आपल्याला 5 धरून आणावं लागतात कधी कधी. खरे का खोटे? झेंडे सुद्धा मागून आणावं लागतात एखादी कोण आपल्याला कधी कधी. 1400 झेंडेकरी असायचे तुकोबरायांचे. 1400 झेंडेकरी. जगद्गुरु तुकोबराय पंढरीला निघाले. वाटेले थांबले, एक ठिकाणी थांबले. एका गाढवाक पाहून 2-4 मिनिटं स्थिर झाले आणि म्हणू लागले तुम्हाला सांगत होतो तुम्ही माझं ऐकलं नाही. लोक म्हटले जगद्गुरु तुकोबराय का थांबले तिथं गाढवाकडे? काय बोलतायत गाढवा बरोबर? आपण पंढरपूरकडे चाललोय, का थांबले तिथं? त्यांना प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं ही आमची सासू आहे. मेल्यानंतर आता गाढवाच्या जन्माला गेली. हिला सांगत होतो माणसाच्या जन्माला होती तोपर्यंत पंढरपूरला चल, ऐकलं नाही. आता तिला मी ओळखलं ही गाढवाच्या जन्माला आली म्हणून तिला सांगतोय माझं तू ऐकलं नाही. पंढरीच्या वारीचा, पंढरीश परमात्म्याचा आणि तुकोबरायांच्या चरित्राचा घनिष्ठ संबंध. त्यांच्या पूर्वजांच्या पंढरीच्या वारीच्या पुण्याने फक्त जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या कुळामध्ये अवतीर्ण झाली, फक्त पंढरीच्या वारीमुळे. आपण कदाचित उद्या पाहू तो प्रसंग. विश्वंभर बाबांनी कशी वारी केली, त्यांच्या पूर्वजांनी कशी वारी केली, त्यांच्या मूळ पूर्वजांपासून बोलोबा महाराजांपर्यंत वारी कशा प्रकारे वारी केली. त्या वारीच्या पुण्यानं फक्त जगद्गुरु त्यांच्या त्या ठिकाणी कुळामध्ये त्या ठिकाणी अवतार तुकोबरायांनी घेतला. एखादा मनुष्य आषाढी कार्तिकेला तर पंढरीश परमात्म्याकडे जात नसेल दर्शनाला तर तो वारकरीच असू शकत नाही. जो वारकरी नाही तो वारकरी संप्रदायाचा पाईकच असू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण हरिभक्त स्वतःला म्हणून घेत असू आणि आषाढी कार्तिकी विसरू नको मज सांगत असे गुज पांडुरंग आणि आपल्या जीवनामध्ये ती वारी नसेल. त्या गाढवाकडे पाहिलं तुकोबरायांनी सांगितलं माझं ऐकलं नाही तुम्ही, आता मी काय करू शकत नाही. म्हणून एकदा वेळ टळून गेली तर मनुष्य पुन्हा त्या ठिकाणी ते करू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र असं अलौकिक आहे, अवर्णनीय आहे की ते सांगायला जर मनुष्य धजावला तर महिनाभर सुद्धा तुकोबरायांचे चरित्र आपल्याला पूर्णपणे सांगता येणार नाही. आपण 6 दिवसात किती पाहणार. ज्ञानोबराय वर्णन करतात ते प्राणाही परोते आवडते मज निरोते. जे भक्त चरित्र ते प्रशंसिती ऐकती. जे भक्तांचं साधू संतांचं चरित्र ऐकतात त्याचं वर्णन करतात ते जीवापेक्षा जास्त भगवंताला आवडतात. भगवंताचं चरित्र गायलं तर भगवंत सांगतात माझ्या जीवाच्या बरोबरीने ते आवडतात. हे तो नामच आवडे जीवाचे निपाडे. ते माझ्या जीवासारखे मला आवडतात. पण माझ्या भक्ताचं चरित्र ऐकतात ते मला माझ्या प्राणाही पेक्षा जीवाही पेक्षा त्या ठिकाणी प्रिय होतात. तुकोबरायांच्या चरित्राचे काही स्रोत आहेत. तुकोबरायांचे अभंग जर आपण बारकाईने अभ्यासले त्यातून सुद्धा आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र त्या ठिकाणी अनुभवाला किंवा त्यातून स्रोत त्यातून माहिती आपल्याला उपलब्ध होती. दुसरा स्रोत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे म्हणजे त्यांचे असणारे शिष्य निळोबाराय
निळोबारायांनी आपल्या तुकोबरायांच्या चरित्र अभंग गाथेमधून सांगितलं. दुसऱ्या असणाऱ्या त्यांच्या शिष्या बहिणाबाई त्यांच्या अभंगगाथेमध्ये आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र तिथून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. तिसऱ्या आहेत जगद्गुरु तुकोबरायांचे पंतू गोपाळ महाराज. त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र लिहिलं. वारकरी त्यांना प्रमाण मानतात. त्या चरित्राच्या आधारे आपण जगद्गुरु तुकोबरायांची कथा पाहणार आहोत. चौथे आहेत कचेश्वर ब्रह्मे नावाचे चाकणचे सुभेदार होते ब्राह्मण समाजाचे. त्यांनी जगद्गुरु तुकोबराचे चरित्र लिहिले. ते तुकोबराचे शिष्य होते. आणि सहावे महिपती महाराज. महिपती महाराज ताराबादकर, राहुरी तालुक्यामध्ये ताराबाद नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी महिपती बाबा म्हणून संत होऊन गेले. अखिल वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले त्या सर्व संतांचं चरित्र अनेक विध ग्रंथांमध्ये महिपती बाबांनी लिहिलं. जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र 17 अध्यायामध्ये त्या ठिकाणी महिपती बाबांनी लिहिलं. आणि वारकरी संप्रदाय त्या चरित्राला प्रमाण मानतो. या 6 प्रकारच्या स्रोताचा अभ्यास करून किंवा त्या स्रोतांच्या आधारेच आपण जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र पाहणार आहोत. निळोबाराय जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनानंतर, ज्यांचा जन्म आपल्या शिरूर तालुक्यात रामलिंग या ठिकाणी झाला, 32 वर्षांनी जन्म झाला तुकोबरायांच्या वैकुंठ सदेह वैकुंठ गमनानंतर. आणि निळोबाराय पंढरपूरला वारीसाठी गेले. आणि त्या ठिकाणी तुकोबरायांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज आणि निळोबारायांची गाठ पडली. आणि तुकोबरायांचं चरित्र, तुकोबरायांविषयीची कीर्ती नारायण महाराजांनी म्हणजे तुकोबरायांच्या मुलांनी निळोबारायांना सांगितली. आणि ते चरित्र अलौकिक कानाने ऐकलं. आणि निळोबारायांना असा छंद निर्माण झाला, तुकोबरायच मला सद्गुरू हवेत. आणि तुकोबरायांचा नांदुरकीच्या झाडाखाली बसून निळोबारायांनी 42 दिवस धावा केला. आणि स्वतः तुकोबरायांनी त्यांना अनुग्रह दिला आणि आपला टाळ आणि विना निळोबारायांना दिला. आणि तुकोबरायांच्या कृपा आशीर्वादाने निळोबारायांनी आपल्या अभंग गाथेमध्ये तुकोबरायांची स्तुती केलेली आहे. तुकोबरायांची सद्गुरु स्तुती 332 ओव्यांची निळोबारायांनी केली. ती 332 ओव्या जर एखादा मनुष्य दररोज 6 महिन्यापर्यंत फक्त पारायण करेल दररोज, तर साक्षात तुकोबरायांची त्याची भेट होऊ शकते. अशी फलश्रुती त्या 332 ओव्यांची निळोबारायांच्या. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मी तुम्हाला नावं सांगू शकतो ज्यांनी त्याचे अनुभव घेतलेले आहेत. आणि म्हणून निळोबारायांच्या अभंग गाथ्यातून आपल्याला तुकोबरायांच्या जीवनचरित्राचे स्रोत मिळतात. बहिणाबाईंच्या जीवन चरित्रातून आपल्याला त्यांच्या अभंग गाथेतून तुकोबरायांचे चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. गोपाळ महाराज म्हणजे तुकोबरायांचे पंतू, त्यांनी तुकोबरायांचे चरित्र लिहिलं. त्याच्यामधून आपल्याला तुकोबरायांची चरित्र कथा अनुभवता येते. त्यानंतर स्वतः तुकोबरायांचे अभंग, त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग निर्माण झाले. त्या प्रसंगानुरूप तुकोबरायांनी 4,32,07,000 अभंग लिहिलेले आहेत. किती? आपल्याकडे उपलब्ध 4.5 अभंग आहेत आता, पण महिपती बाबांनी वर्णन केलं 4,32,07,000 अभंग तुकोबरायांनी लिहिलेले आहेत. आणि 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा त्या ठिकाणी नामदेवरायांची पूर्ण करण्यासाठी एवढ्या अभंगाची निर्मिती तुकोबरायांनी केलेली आहे. ते तुकोबरायांची अभंग गाथा सुद्धा, त्यातून सुद्धा आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र पाहता येतं. मी मगाशी नाव सांगितलं कचेश्वर ब्रह्मे महिपती बाबा. महिपती बाबांनी थोडा वेळ कमी, आपल्याकडे 9 वाजता आपल्याला थांबावं लागेल कदाचित, उद्या आपण थोडंसं पाहू. महिपती बाबांनी ताराबादच्या जंगलामध्ये अनुष्ठान केलं तुकोबरायांच्या नामाचं. आणि स्वतः तुकोबरायांनी सद्गुरू म्हणून त्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलं. आणि त्यांच्या कृपेने जगद्गुरु तुकोबरायांनी तुकोबरायांचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिलं. तो एक तुकोबरायांचा स्रोत आहे. कचेश्वर ब्रह्मे म्हणजे चाकणचे सुभेदार होते. त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग झाला, ते छत्रपती शाहू महाराजांचे गुरु होते, जे हुतात्मा राजगुरुनगरचे झाले. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव जे हुतात्मा राजगुरू आहेत, ते कचेश्वर ब्रह्मे या ब्राह्मणांचे त्या ठिकाणी वंशज आहेत.
राजाच्या तिथं गुरु म्हणून राहिले शाहू महाराज. आणि त्यांच्या वंशामध्ये शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र. त्यांच्या दरबारामध्ये राजगुरु गुरु म्हणून राहिले, म्हणून त्यांचं आडनाव राजगुरु झालं. नाहीतर त्यांचं आडनाव ब्रह्मे होतं. राजगुरुनगरला चांडोली म्हणून गाव आहे, त्या चांडोली गावचे ते मूळचे होते. त्यांना छत्रपतींनी चाकणच्या परगणा सुभेदार म्हणून जहागिरी दिली. त्यांनी भगवद्गीतेचा छंद त्यांना लागला आणि भगवद्गीतेच्या साधनेमध्ये ब्राह्मणांनी, त्यांच्या समाजातल्या ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला. कारण भगवद्गीता त्या काळामध्ये दुय्यम समजली जायची ब्राह्मण समाजामध्ये. त्याचं कारण होतं की भगवद्गीता चारही वर्णाच्या सर्व जातीच्या लोकांना समान त्या ठिकाणी उपदेश करते. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. चांडाळ जरी असला, भगवद्गीतेमध्ये वर्णन आलं, सर्वांना अधिकार आहे गीतेचा. आणि मग त्या गीतेचा छंद लागला, आणि गीतेचा छंद लागला म्हणून त्यांच्याच समाजातील ब्राह्मण समाजातील काही लोकांनी त्यांना विष पाजलं, विष प्रयोग केला. कचेश्वर ब्रह्मे नावाच्या त्या साधूला विष प्रयोग त्या ठिकाणी केला. आणि मग त्या विष प्रयोगामुळे त्यांना धाप लागली. आणि काही केल्या 6 महिने झाले, पण त्यांची धाप त्या ठिकाणी शमत नव्हती. आणि मग त्यांना एका मनुष्यानं सांगितलं, जगद्गुरु तुकोबराय देहू गावामध्ये आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जा आणि तुकोबरायांना शरण जा. तुकोबरायांना शरण गेल्यानंतर तुमची धाप थांबेल, तुमच्यावरती त्या ठिकाणी कृपा जगद्गुरूची होईल. आणि मग ते कचेश्वर ब्रह्मे देहू गावामध्ये गेले. देहू गावामध्ये त्यांनी चरित्र लिहिले तुकोबरायांचं. त्या चरित्रानुसार सुद्धा आपल्याला तुकोबरायांची कथा सांगावी लागणार आहे. ज्या वेळेस ते कचेश्वर ब्रह्मे देहू गावामध्ये गेले, देहू गावामध्ये गेल्यानंतर तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं. तुकोबरायांचं कीर्तन त्या ठिकाणी चालू होतं. तुकोबरायांचं कीर्तन तुमच्या आमच्या सारखं नव्हतं. तुकोबरायांचं कीर्तन कसं असायचं? तुका प्रेमे नाचे गाय, गानियात विरोनी जाय, बोल न ऐके कोणाचे, कथे नागवाची नाचे. तुकोबरायांना देहाचं सुद्धा स्मरण त्या ठिकाणी कीर्तनामध्ये नसायचं. ते डोलायचे, नाचायचे. त्यांना आपल्या श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद आविंद म्हणून, शेख मोहम्मद म्हणून संत झाले श्रीगोंद्याला. शेख मोहम्मद आविंद, त्याच्या हृदयी गोविंद. शेख मोहम्मदांचं कीर्तन चालू होतं श्रीगोंद्याला. इथं त्यांचं कीर्तन चालू होतं. आणि चालू कीर्तनात त्यांनी 4 लोकांना सांगितलं, 4-5 बादल्या पाणी भरून आणा म्हटले. आता कीर्तनामध्ये इतर साहित्य लागते, पण पाणी कशाला हवंय? महाराजांनी चालू कीर्तनात सांगितलं, 4 बादल्या पाणी घेऊन या. 4 बादल्या पाणी घेऊन आले. त्यांनी विना शेजारच्या हातात दिला त्या शेख मोहम्मदांनी. आणि इकडं आपल्या दिशेने देहूच्या बाजूला 4 बादल्या पाणी फेकलं आणि पुन्हा कीर्तन करू लागले. कीर्तन ज्यावेळेस संपत आलं, लोकांनी प्रश्न विचारला. कीर्तनामध्ये 4 बादल्या पाणी मागवलं आणि इकडच्या दिशेला, ह्या पश्चिम दिशेला फेकलं, काय कारण आहे? त्यांनी सांगितलं, याच वेळी आता जेव्हा माझं कीर्तन श्रीगोंद्यात चालू आहे, याच वेळी देहूला जगद्गुरु तुकोबराचं कीर्तन चालू होतं. आणि जगद्गुरु तुकोबरायांना त्या ठिकाणी तुका प्रेमे नाचे गाय, गानियात विरोन जाय, बोल न ऐके कोणाचे, कथे नागवाची नाचे. त्या ठिकाणी त्यांना भान राहत नाही. आणि त्यांच्या हरी कीर्तनामध्ये बसलेल्या श्रोत्यांना सुद्धा त्या ठिकाणी शरीराचा आठव राहत नाही. आणि त्यांच्या कीर्तन मंडपाला आग लागली. आग लागली त्या कीर्तन मंडपाला. आग लागून आता हानी होईल असं मला इथं दिसलं श्रीगोंद्याला, म्हणून मी 4 बादल्या पाणी ओतलं आणि ती आग विझवली. आता त्याच्यात 2-4 खट्याळ माणसं होती. म्हटलं हा काही सांगतोय. ती निघाली दुसऱ्या दिवशी देऊला पायी पायी. तुकोबरायांपर्यंत पोहोचली 12 तासात, दिवसभर चालून चालून. तिथं जाऊन देहूत पाहिलं, खरोखर काल त्याच टायमाला तुकोबरायांच्या धर्म मंडप कीर्तन मंडपाला आग लागली होती. आणि ह्या श्रीगोंद्यावर पाणी फेकल्यानंतर ती विजली होती. पहा, एवढा अधिकार साधू संतांचा आहे. ज्या वेळेस तो कचेश्वर ब्रह्मे तिथं गेला आणि तुकोबरांना भान नाही, तुकोबरा डोलतायत, नाचतायत. आहे ऐसा कोठे आठवची नाही की मी आहे, आठव सुद्धा हे ऐसा कोठे
आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा, ही तुकोबरायांची अवस्था आहे. आणि मग तुकोबराय त्या कीर्तनामध्ये डोलताना खाली पडतील असं त्या कचेश्वर ब्रह्मेला वाटलं. आणि तुकोबराय पडतील का काय असं त्याला फक्त समज झाला. आणि त्याने आपला खांदा तुकोबरायांना लावला पडू नयेत म्हणून. तुकोबरायांचा स्पर्श झाला आणि त्याला स्पर्श दीक्षा प्राप्त झाली. त्याला निर्विकल्प समाधी लागली. तो भानावरतीच येईना. साधूचा स्पर्श जरी झाला आपल्या जीवनाला तरी आपल्या जीवनाची त्याची धापत थांबली. आता हे थोडस उद्या सांगेल. हे चरित्र इथं मी कचेश्वर ब्रह्मेचं थांबवतो. त्याचं कारण असं आहे, आपली वेळ भरत आलेली आहे आणि बहिणाबाईंचं थोडस चरित्र आपण पाहणार आहोत. बहिणाबाई म्हणजे मराठवाड्यामध्ये शिरूर नावचं गाव आहे. त्या गावामध्ये एका पाठक आडनावाच्या घरामध्ये त्यांना दिलं. त्या ठिकाणी रत्नाकर पाठक नावाचे त्यांचे पती होते. आणि तिथपर्यंत जगद्गुरूंच्या नावाची कीर्ती बहिणाबाईंकडे गेली. बहिणाबाई म्हणजे ब्राह्मण समाजाच्या होत्या. जगद्गुरु तुकोबरायांचे 14 टाळकरी, एकूण 17 शिष्य मुख्य, त्यामध्ये 7 जण ब्राह्मण समाजाचे होते. त्या काळामध्ये ब्राह्मण समाज आणि बाकीचा समाज याच्यामध्ये खूप मोठी दरी होती. जमलं तर आपण उद्या परवा ती पाहण्याचा प्रयत्न करू. बहिणाबाईंना तुकोबांचा छंद लागला. त्यांना वाटलं जगद्गुरु तुकोबराय मला गुरु म्हणून हवे. हा छंद त्यांच्या मनामध्ये लागला. आपल्या पतीला त्यांनी बोलून दाखवलं. आणि मग पतीनं काय केलं, बहिणाबाईंना घेऊन ते देहूला आले. देहूला आल्यानंतर आजही काही ठिकाणी आपण पाहतो त्या काळामध्ये ब्राह्मण समाज त्यांच्याच समाजाच्या घरी जेवायचा, तिथंच उतरायचा. मंबाजी गोसावी नावाचा ऋत्विज, मूळचा चिंचवडचा, पण देहू मध्ये त्यानं मठ बांधलेला होता. आणि देहू गावामध्ये मंबाजी गोसावी त्याच्या वाड्यामध्ये बहिणाबाईंचा त्या ठिकाणी मुक्काम झाला. त्या ठिकाणी आल्यानंतर बहिणाबाई रोज तुकोबरायांच्या हरी कीर्तनामध्ये जात असत. कीर्तनामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या डोलत असत. आणि तुकोबरायांना त्यांनी गुरु मानलं. तुकोबरायांची शरणागत त्या ठिकाणी बहिणाबाई झाल्या. तुकोबरायांचा अनुग्रह घेतला. आणि मंबाजी गोसाव्याला कळालं की तुकोबरायांना ब्राह्मण असून देखील खालच्या दर्जाच्या व्यक्तीला, त्या काळामध्ये जाती धर्माचा विचारानं, बहिणाबाईंनी तुकोबरायांना गुरु केले. मंबाजी गोसाव्याला समजलं, काय केलं बहिणा, आपण ब्राह्मण उच्चवर्णीय, तू तुकोबरायांकडून दीक्षा अनुग्रह घेतलाच कसा. आणि मग त्या मंबाजी गोसाव्यानं बहिणाबाईंना काठीनं मारायला सुरुवात केली. हातानं ओढत ओढत आणि मारत मारत बहिणाबाईंना देहूच्या चावडीपर्यंत तुकोबरायांच्या समोर आणलं. आणि काठीनं बहिणाबाईला मारायला त्या ठिकाणी सुरुवात त्या मंबाजी गोसाव्याने केली. त्यावेळेस बहिणाबाई उद्गरल्या, बहिणी म्हणे बोलती सकाळ, बहिणी म्हणलो बोलती सकाळ.
बहिणी म्हणे लोक बोलती सकळ, तुकोबा केवळ पांडुरंग. तुकोबराय साक्षात पांडुरंग आहे. तुकोबाचे हात लिहितात जे जे ते ते प्रत्यक्ष पांडुरंग. तुकोबराय साक्षात पांडुरंग आहेत. त्या अंबाजी गोसाव्याला बहिणाबाईने सांगितलं. आणि अशा तुकोबरायांचे चरित्र आपण संक्षिप्त पाहणार आहोत. का तुकोबरायाचं चरित्र पाहायचं, ऐकल्यानंतर आपल्याला काय लाभ होणार आहे आणि तुकोबरायांच्या चरित्राची पार्श्वभूमी काय आहे, मी तुमच्या समोर विशद करण्याचा प्रयत्न केला.